आपणासमोर खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडून राई राई एवढ्या ही कविता सादर करीत आहे. खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे शिवही ओलांडून तीरसे. लगाम खेचा हा घोडीचा राव टांग टाकुनी असे या तुम्ही खड्या अंगणी. पोर म्हणून हसण्यावारी वेळ नका नेऊही मला का ओळखले हो तुम्ही. हा मर्द मराठ्यांचा मी बच्चा असे हे हाडही माझे लेचे पेचे नसे. या नसा नसातून हिम्मत आणि बाजी वसे. खबरदार जर टाच मागून जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. एवढं सगळं ऐकून स्वार काय गप्प बसतात? मुळीच नाही. तेही म्हणाले, मळ्यात जाऊन मोठेचे ते पाणी भरावे तुवा कशाला ताठा तुझ हा हवा. मुठीत ज्याच्या मुठ असे ही खडगाची तो बरे वीर तू समजलास काय रे. थोर मारिशी अशा बडाया पराक्रमाच्या जरी कुठे तव भाला बरच्या तरी. हे खडगाचे पाते बघ किती चमकते अनकुचीदार अति भाल्याचे टोकते. या पुढे वद तुझी हिम्मत का राहते आणि म्हणतोस खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. एवढं सगळं ऐकून सावळ्या मुळीच गप्प बसला नाही. त्याला अधिक राग आला. तो रागाने लाल लाल झाला आणि म्हणतो कसा, आपण मोठे दाढीवाले शूरवीर किती ते आम्हाला ठाऊकी. दारिता फुशार की का फुका. अहो तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी आमच्या शिवबाने भररणी. मी असे इमानी चेला त्याच्याकडे हुकमाविन समजा त्यांच्या या पुढे. देईल न जाऊ मी शूरवीर फाकडे. पुन्हा एकदा सांगतो खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडवीन राई राई एवढ्या. आणि तो सावळ्या एवढा रागाने लाल लाल झालेला की कवीने त्याचे वर्णन कवितेत केले. लाल भडकते वदन जाहले बाळाचे मग कसे स्वारपरी सौम्य दृष्टीने. लाल भडकते वदन जाहले बाळाचे मग कसे स्वारपरी मने हळू का हसे. त्या बाळाच्या नयनी चमके पाणी द्वेषामुळे स्वारपरी सौम्य दृष्टीने खुले. एक दिसे चंद्र जणू दुसरा तपतो रवी का तर ऐका शिवबाचे हे स्वर. आहेस इमानी माझा चेला खरा चल इनाम घे हा माझा शेला तुला. पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. तर मित्रांनो माझ्यासोबत एकदा बोला, जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी.